नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, DMAR रिक्रुटमेंट संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि महत्त्वाची अपडेट देखील या ठिकाणी DMAR थ्रू प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला काय अपडेट आलेली आहे ती समजेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आहे जी काही DMAR अंतर्गत भरती या ठिकाणी पार पडलेली आहे. त्या भरती अंतर्गत ही महत्त्वाची अपडेट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पहा, जे काही तांत्रिक व अतांत्रिक पदाची निवड सूची होती, त्या निवड सूची संदर्भात या ठिकाणी दिनांक 10 मार्च रोजी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. निवड सूची काही वर्षानंतर त्याचा कार्यकाळ असतो, त्या कालावधीमध्ये नंतर ती वेबगत होते किंवा त्याचा कालावधी संपुष्टात येतो. त्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण ती अपडेट जी आहे ते पाहणार आहोत. तर पहा, आता आगामी काळामध्ये जी काही DMAR अंतर्गत पदभरती निघेल, त्यामध्ये निश्चितच ही जी काही पदे या ठिकाणी गेल्या DMARच्या रिक्रुटमेंट अंतर्गत भरण्यात आलेली आहेत, ते सर्व पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. आता बरेचसे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थी मित्रांनो त्यांची स्थापना झालेली आहे आणि त्या वैद्यकीय खात्यामधील जे काही पदभरती असेल ते या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. लवकरच ती पदभरतीची जाहिरात जी आहे ते ऑफिशियली या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दिनांक 10 मार्च 2025 रोजी ही नोटीस जी आहे ते DMAR थ्रू या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत वैद्यकीय आयुर्वेद होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयातील गट क तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे स्पर्धा परीक्षा 2023 अंतर्गत भरण्यात आलेली आहेत आणि त्यामध्ये गट क तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गाची निवड समितीने तयार करण्यात आलेल्या निवडसूचीला 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता ही पदभरती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. विद्यार्थ्यांनो, यामध्ये जे काही तांत्रिक पदे आहेत आणि अतांत्रिक पदे आहेत, सर्व पदांकरिता निवड यादी या ठिकाणी त्यांचा वर्ष किंवा 1 वर्ष या ठिकाणी जी काही निवड यादीची मुदत होती ती संपुष्टात आलेली आहे. आता इथून पुढे जी काही पदभरती निघेल ती या ठिकाणी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट त्यासंबंधित प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये सहाय्यक ग्रंथपाल, वाहन चालक, लघुटंक लेखक, भौतिकोपचार तज्ज्ञ, व्यवसाय चॉपचार तज्ज्ञ, अंधारखोली सहाय्यक, जनरेटर ऑपरेटर, कातारी निजोडारी, डॉक्युमेंटलिस्ट, कॅटलॉगर, तसेच क्षकिरण सहाय्यक, औषध निर्माता, शिंपी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, सुतार, कलाकारणी, छायाचित्रकार आणि मोल्डरूम तंत्रज्ञ हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तांत्रिक आणि अतांत्रिक पदे जे या ठिकाणी DMAR थ्रू भरण्यात आलेले आहेत. त्या सर्व आता यामध्ये स्टाफ नर्स देखील या ठिकाणी पद आहे. या पदाची वगळून बाकी जी काही पदे होती या पदांची या ठिकाणी लिस्ट जी आहे ते जे निवडसूची यादी आहे ती या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता इथून पुढे कुठल्याही प्रकारची तुम्हाला वेटिंग यादी किंवा निवड यादी पाहता येणार नाही. ठीक आहे. सो आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर नवीन रिक्रुटमेंट संदर्भाची ॲडव्हर्टाइजमेंट कधी येईल. तर पहा, बऱ्याचशा माध्यमातून तुम्ही GR पाहिलेली असेल, नवीन मेडिकल कॉलेजेस स्थापना करण्यात आलेल्या त्या रिगार्डिंग, आणि त्या मेडिकल कॉलेजमध्येच आता नवीन पदस्थापना किंवा भरतीची या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे ते लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आता मार्च एंड चालू असेल, त्यामुळे नंतर एप्रिल, मे किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पाहाव्यास भेटणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जे काही अभ्यास करत आहात ते अभ्यास तुम्हाला सुरळीतपणे चालू ठेवायचा आहे. लवकरच पदभरती निघणार आहे DMAR थ्रू. तसेच DHSची देखील या ठिकाणी पदभरती निघणार आहे. ओके. सो ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे DMAR थ्रू. ओके. सो माहिती समजली असेल लाईक जरूर करा. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.